तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि मी तुमच्या सोबत आहे RJ स्वरा. सुवेल, सध्या आपल्याकडे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना यानिमित्त खरं तर खूप शुभेच्छा. आणि नवरात्र म्हणलं की एक वेगळी स्त्रीशक्ती आपल्याला पाहायला मिळते आणि स्त्रीशक्तीचा जागर आपण या दिवसामध्ये करत असतो. तर अशीच एक सुंदर स्त्रीशक्ती माझ्यासोबत आहे आणि त्यांचं नाव आहे कावेरी कळेकर मॅडम. तर या संगीताच्या प्रशिक्षक आहेत आणि आपण त्यांच्याशी आज गप्पा मारतोय. कावेरी मॅडम, तुमचं रेडिओ शुगरमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. यस, आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही, पूर्ण रेडिओ शुगर टीमलाही खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. यस, मला सांगा तुम्ही कशा आहात, काय चालू आहे तुमचं सध्या? मी खूप छान आहे. माझं आता सध्या मी पहिला शास्त्रीय संगीताचे क्लास घेते आणि आता सध्या आमचं गाणगौर एक मागच्या वेळेस कार्यक्रम झाला आणि आता सुद्धा आम्ही गाणगौरचं दुसरं फेज सुरू केलंय आणि आता नवरात्र आहे, नवरात्र सुरू आहे तर नवरात्रीचं गाणी आम्ही आता बसवायला पण सुरू केलंय. मस्तच. खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की ही स्त्री शक्ती आहे आणि स्त्री शक्ती म्हणलं की आपण थोडासा जागर करत असतो आणि हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत ते आपल्या हक्काचे आहेत. तर याबद्दल काय सांगाल? खरंच आहे, नवरात्रीचे हे 9 दिवस हक्काचे आहेत कारण नवरात्र म्हणजे नऊ दुर्गा असं म्हणतात खरं तर. आणि नवदुर्गा म्हटलं की महिला आणि खरं तर स्त्री ही एक जीवनाचं वास्तव्य आहे, गृहस्वामिनी आहे असं म्हणतात बरेच जण. बरोबर. खूपच जणांकडून हे ऐकायला मिळतं खरं की स्त्री खरंच जीवनाचं वास्तव्य आहे. आणि मला एक पॉइंट आता आठवला की असं म्हणतात महिलांसाठी, दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते आणि आलेला हुंका दाबून धरत वर वर हसायची अवस्था असते. खरं तर स्त्री शक्ती तुम्ही म्हणलात ना मगाशी, तसंच आहे. म्हणजे स्त्री शक्ती इतकी आहे जी काही जरी कुठलाही काळ आला, कुठलाही प्रसंग आला, काही आलं किंवा काही कुठली गोष्ट करायची म्हटली तर महिला मागे हटत नाहीत. बरोबर आहे. महिला ती करायचं निदान प्रयत्न तरी करतात आणि ते सक्सेसफुल करायचं आहे. एक स्त्रीकडे ती शक्ती असते. बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणालात की असा कुठलाही प्रसंग आला तरी स्त्री शक्ती जी आहे ती आपल्यातली जागी होते आणि आपण तो प्रसंग आहे तो आपण टॅकल करायला बघतो. तर मग असा इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये काय घडलाय का? हो, सांगा ना. घडलेत. त्यातला एखादा महत्वाचा जो इथं तुम्हाला सांगता येईल तो प्लीज सांगा. आता बाईचा जन्म एक पुनर्जन्म होतो. लग्न झाल्यानंतर आपल्याला एक बाळ होतं छान आणि तेव्हा बाईचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात. ते मी अनुभवलंय कारण मला 2 लहान मुली आहेत. एक 5 वर्षाची आहे, एक 7 वर्षाची आहे. आणि ही खरंच ती खूप मोठी स्त्री शक्ती आहे. बरोबर. कारण 9 महिने पोटात एका जीवाला आपण वाढवतोय आणि ते एक अनुभव होता मला. खूप खूप म्हणजे खूप भारी वाटायचं की 4-5व्या महिन्यात ना बाळाची हालचाल जाणवायची आणि आपण काही बोललो किंवा गाणं म्हटलो किंवा बोललो ना तरी सुद्धा ते हलायचं आपल्या पोटामध्ये. तर जन्माला जेव्हा बाहेर येते ना तेव्हा ती कळ जी असते ना त्यावेळेस ती ऍक्च्युअल निसर्गानं दिलेली असते की ती महिलांमध्येच असते. माहिती नाही, मला तरी वाटते महिलांमध्येच असते. जशी स्त्री शक्ती म्हणताय ना, खरोखर ती एक स्त्री शक्ती आहे आणि त्यावेळेला ती आपोआप येते. आणि मला वाटलं नव्हतं की मी एका बाळाला जन्म देऊ शकते कारण इतकी ताकद त्यावेळेस येते आपोआप आपल्याकडे. तर मला वाटेल की ही खरोखरच खूप मोठी शक्ती आहे आणि जेव्हा त्यावेळेला एक महिलेचा पुनर्जन्म होतो, एक आईचा पुनर्जन्म. बरोबर आहे. तर खरं तर हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला एक सुंदर क्षण आहे जो ती प्रत्येक वेळेला जगत असते आणि आई होणं खरं तर निसर्गाची दिलेली देणगी आहे. त्यामुळं भारी आहे ही मोमेंट किंवा हा क्षण तुम्ही भारी सांगितलं. तर मला सांगा, आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि तुम्ही संगीताच्या प्रशिक्षक आहात, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? आता 3 वर्ष झाले मी शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेतेय. तर आपल्या इकडे ऑनलाईन पण आम्ही घेतो. मग मुंबई ठाण्याची मुलं मुली आहेत छोटी. माहेरी माझं शिक्षण झालं संगीताचं, पण लग्न झाल्यानंतर ते बराच काळ म्हणजे शक्य नाही झालं की संसार मागं सुरू झाला. म्हणजे घरातल्या जबाबदारी महत्वाच्या वाटायला लागल्या आणि हे करायचंय आपल्याला असं होतं डोक्यात. असं क्लासेस वगैरे काढायचं, संगीताची प्रशिक्षिका व्हायचं हे कधीच डोक्यातच नाही आलं. पण एका क्षणाला वाटलं की आपला छंद कुठेतरी जातोय आणि आपण आपली आवड बाजूला ठेवतोय असं वाटायला लागलं. त्यामुळे मग मला वाटायला लागलं की आपण संगीत परत सुरू करायला हवं आणि जे आहे हे आपण दिलं तर अजून खूप छान होईल या हेतून संगीताचे क्लास सुरू केले. बरं. मग या 3 वर्षामध्ये तुमचा अनुभव कसा राहिलाय ऍज अ संगीत प्रशिक्षक म्हणून?
पहिला सुरुवात म्हणजे संगीत प्रशिक्षिका म्हणून अनुभव खरोखरच छान आहे, कारण त्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल झालेत माझ्यामध्ये. कारण मला शिकायला खूप भेटलं. छोटी छोटी मुलं आहेत आणि मेन महिला आहेत ज्या वेळ काढून येत आहेत, त्या महिलांना सॅल्यूट आहे. कारण एक थोडंसं मी 1-2 मिनिटं हे विषय सोडून मी एक सांगते. मागच्या वेळेस 3 महिन्यापूर्वी आम्ही गानगौरचा कार्यक्रम घेतला. ती एक 8 ते 9 महिने मी त्यांना शिक्षण देत होते. गानगौर मध्ये गाणी जी आहेत ती, तर प्रत्येक महिलांचे काही ना काही प्रॉब्लेम असायचे आणि त्या कसं तरी करून आपली इच्छा आहे आणि खूप इच्छा आहे आपल्याला शिकायची म्हणून ते कसं तरी करून ना येत होते. 15 मिनिटं वेळ व्हायचा. मग मला म्हणायच्या, मॅडम आज मला हे काम लागलं त्यामुळे मला वेळ. पण ना त्यांची शिकायची एवढी इच्छा होती की आम्ही इथं शिकवतोय ते एक छान वाटायला लागलं की ते मिळत नाहीये आणि ते आम्ही देतोय, तर तिला सुद्धा खूप आनंदाने घेतात. त्यामुळे ते खूप छान वाटलं मला. अच्छा, बरोबर. आणि मगाशी तुम्ही जे सांगत होता ते कंटिन्यू करा की तुम्ही आता गाण्याकडे वळलात, तुम्ही क्लासेस वगैरे सुरू केले. मग तो अनुभव असेल, तो स्ट्रगल असेल, तो कसा तुम्ही टॅकल केला? म्हणजे एकतर घर, तुमची छोटी मुलं असतील आणि हा क्लास. सुरुवातीला मी एक संगीता शहा, ज्या जैन बालभवनच्या ताई आहेत, स्वराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत, इनरव्हील क्लब ऑफ इस्लामपूरच्या पण अध्यक्ष आहेत. तर मला त्यांचा सपोर्ट खूप मिळाला यामध्ये सुरुवात करायला. पहिला कॉल त्यांना केला की ताई संगीत क्लास घ्यायचे आहेत, मला शिकवायचं आहे मुलांना वगैरे. तर त्यांची खूप मला मदत भेटली. अजूनही ते करतायत आणि त्यांच्या सोबतच मी काम करते माझं मध्ये. तर पहिलं वर्ष माझं एक बघा, सुरुवातीला मी 8 दिवस ना शिबिर घेतलं आणि जी मुलं माझ्यासोबत होती ऑनलाईनला, म्हणजे बाहेर ठिकाणची खूप लांबची मुलं मुली छोटी छोटी होती माझ्याकडे. ऑनलाईन दिवसाचं ना शिबिर घेतलं, त्याच्यामध्ये बरेच विषय सांगितले शास्त्रीय संगीताबद्दल वगैरे, आणि आम्ही मग क्लासला तिथून पुढे सुरुवात करणार होतो शिबिर घेऊन. परत मग होप्स खूप छान रिस्पॉन्स भेटला. असं वाटायला लागलं की 10 ते 15 मुलं होतील माझ्याकडे, येतील. आणि असं झालं की मोजून एक 3च मुलं माझ्याकडे आली शिकायला. मन खूप हे झालं, पण नाही, ताईंचं आणि माझं हे होतं की नाही, शिकवायचं 3 मुलं असू दे किंवा 1 मुलगा असू दे, पण शिक. आणि आम्ही सुरू केला क्लास. आणि क्लासची खरं सांगायचं म्हटलं की आम्ही 1 दिवस ठरवला होता, मुहूर्त काढला होता त्या दिवशी आम्ही दिवसापासून सुरू करायचंय. आणि आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं की किती जण आहेत आणि कोण कोण आहे हे. बरं. दिवशी सगळं फिक्स झालं आणि त्या दिवशी 3 मुलांसोबत मी सुरुवात केली. आता बघा माझ्याकडे 50-60 भर मुलं आहेत, महिला आहेत. 3 वर्षामध्ये माझी ही प्रगती आहे आणि मला त्यात खूप समाधान भेटतंय म्हणजे हे काम करून. अच्छा, भारी आहे. तर मला सांगा, आता तुमच्या घरात सुद्धा 2 गोड मुली आहेत, त्यामुळे तुमच्याकडे आणखीन स्त्रीशक्ती जी आहे ती वाढली आहे. तर मग आता आपली आईच संगीताची प्रशिक्षक आहेत म्हटल्यानंतर मुलींना तशी काही गाण्याची किंवा संगीताची काही ओढ आहे का? माझ्या 2 मुली आहेत आणि एक मोठी मुलगी आहे, तिला गाण्याची आवड आहे, पण असं काही ती गाणी गायला सांगितलं किंवा असं काही गाणं गात वगैरे नाही, पण गुणगुण. पण माझी धाकटी जी मुलगी आहे श्रिया, आवड आहे आणि ती सध्या शास्त्रीय संगीत माझ्याकडे शिकते, माझ्या गुरूंकडे पण शिकते. आणि शास्त्रीय संगीताचं ती शिक्षण घेते. आता ती 5 वर्षाची आवड आहे. तर तिला, श्रियाला खूप आवड आहे, त्यामुळे ती शास्त्रीय संगीताचे आता शिक्षण पण घेते ती. मस्तच. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीनं कसा सपोर्ट केलाय? फॅमिलीचा पहिला सपोर्ट तर आहे, नंतर मी बाहेर पडू शकते, सगळं करू शकते. कारण स्त्रीला मागं कोणीतरी सपोर्ट दिल्याशिवाय स्त्री पण नाही शकत, करू नाही शकत. बरोबर आहे. हो, त्याचा म्हणजे सपोर्ट आहे. मग आता हे जेव्हा तुम्ही काम करताय तर पहिली गोष्ट की आपण स्वतः कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. घराबाहेर पडून जेव्हा आपण एखादी जबाबदारी स्वीकारतो तर त्यावेळेला कॉन्फिडंट हा महत्वाचा आहे, किंवा तो जरी आपल्यात नसेल तरी आपल्याला डेव्हलप करावा लागतो. आणि जोपर्यंत आपण हे करत नाही सगळं काही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. तर याबद्दल तुम्ही कसे याकडे वळलात किंवा तुमचा कॉन्फिडन्स कसा बिल्टअप केलात? प्रत्येक वेळेला ना कॉन्फिडन्स कमी जादा होत आलाय माझ्यामध्ये. पण असं की कुठे थांबायचं नाहीये आपल्याला, करायची आणि मग परत नेक्स्ट टाइम ती चूक नाही करायची आणि इम्प्रूव्ह करायचं. पण थोडाफार कमी व्हायचा माझा. काय
कसं होणार आहे, करू शकेन का आपण, पण प्रयत्न मात्र मी केले, 100% मी प्रयत्न केले. प्रयत्न येणार नाही म्हणून मी नाही गप्प बसून राहिली. बरोबर आहे. आणि हे खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण आपण जेव्हा यशाची शिडी गाठत असतो तेव्हा आपल्याला अपयश सुद्धा येत असतं आणि तो स्ट्रगल करत करत आपण पुढे जात असतो. हा, मग तुमच्यासारख्या अशा कितीतरी महिला असतील की ज्यांना काहीतरी पुढे येऊन करायचं आहे किंवा काहीतरी करावंसं वाटतंय पण कॉन्फिडन्स नाहीये, तर अशा महिलांना तुम्ही आजच्या या नवरात्री स्पेशल मध्ये तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन की पण कुठलीही पण वेळ येऊ दे, कुठलीही पण परिस्थिती येऊ दे, त्या परिस्थितीशी सामना करायला पाहिजे. भलेही आपल्याला त्यामध्ये यश मिळू दे, अपयश मिळू दे, हा विचार न करता त्याच्याशी टक्कर द्यायला पाहिजे आपण, असं मला वाटेल. बरोबर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना बरेच प्रसंग आलेले असतात, स्पेशली महिलांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. घरचे प्रॉब्लेम्स असतात, बाहेरचे प्रॉब्लेम्स असतात, मुलांकडून काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे प्रॉब्लेम असतातच. महिला कधी थांबत नाहीत बघा, कधी पण, म्हणजे त्या असं ना प्रत्येक गोष्ट करायला तयार असतात. बरोबर. ना एक अभिमान वाटतो खरं तर, पण एक स्त्री आहे आणि आपल्याकडे ती एक ताकद आहे. हो ना, नक्कीच आपण करू शकतो. हो, तर एक खरोखर अभिमान वाटतो एक स्त्री शक्तीचा, आणि एक स्त्री त्या गोष्टीचा सुद्धा खूप अभिमान आहे. येस, नक्कीच. आणि थँक्यू सो मच की तुम्ही वेळ काढलात आणि माझ्याशी गप्पा मारलात. तर तुमच्यामध्ये सुद्धा एक स्त्री शक्ती दडलेली आहे, फक्त तिला बाहेर येऊ द्या आणि मस्त एन्जॉय करा. मुलांना छान संगीत प्रशिक्षणाचे धडे जरूर द्या. हो हो हो. येस, थँक्यू. थँक्यू. हा.